विश्व राष्ट्रीयता परिषद का है। आप पूछिए हिंदी में क्या है उनका पाकिस्तान को एक बार फिर से संयुक्त राष्ट्रीयता परिषद बनाया गया है, क्या लगता है कि विदेश नीति जो है वो चौपट हो गई? डेफिनेटली तो पहली बार इतिहास में हो रहा है कि चाहे यूनाइटेड नेशन हो, चाहे व्हाइट हाउस हो, पाकिस्तान को पहली बार 10 साल में, उससे पहले तो ये पाकिस्तान को इतना महत्व, इतनी ताकत कभी मिली नहीं, क्योंकि भारत को, भारत की सरकार को और भारत की विदेश नीति को विश्व में, यूनाइटेड नेशन में एक बहुत ही इम्पोर्टेंट मिल रहा था। और हम ये विश्व को बताने में सफल रहे कि पाकिस्तान एक टेररिस्ट देश है और हिंदुस्तान के साथ विश्व के और भी देश में जो आतंकवाद चल रहा है उसका पालन करता, उसका निर्माता पाकिस्तान है। लेकिन जब से मोदी जी आए हैं, जब से जयशंकर जी आए हैं, अमित शाह जी आए हैं, हम ये साबित नहीं कर सके। और आज यूनाइटेड नेशन में एक सिक्योरिटी काउंसिल का महत्वपूर्ण पद पाकिस्तान को दिया गया। व्हाइट हाउस में पाकिस्तान के आर्मी चीफ को खाने को बुलाया जाता है, मेजबानी को बुलाया जाता है, पार्टी को बुलाया जाता है। बहुत से राष्ट्र जो है वो पाकिस्तान के साथ खड़े हो गए ऑपरेशन सिंदूर के बाद। और अब तक भारत के चाहे विदेश मंत्रालय हो, चाहे डिफेंस मंत्रालय हो, अब तक उसके ऊपर एक शब्द नहीं बोल पा रहे। पूछना चाहिए मोदी जी ने, इतनी बड़ी छाती है उनकी 56 इंच की, ट्रम्प से सवाल करना चाहिए ये क्या चल रहा है हिंदुस्तान के साथ, आप कौन सी नौटंकी कर रहे हो। देखिए ये बहुत ही गंभीर बात है, मैं ये मानता हूँ। और नरेंद्र मोदी आज भी प्रधानमंत्री जी विदेश घूम रहे हैं, आज यहाँ है कल वहाँ है। हमारे साथ यूनाइटेड नेशन में हमारे आवाज में आवाज मिलाने वाला कोई नहीं। पूछिए नेतन्याहू को, क्या हमारे साथ खड़े रहेंगे आप? जिस तरह से पाकिस्तान को ताकत देने की कोशिश प्रेसिडेंट ट्रम्प कर रहे हैं, ये आने वाले दिनों में भविष्य में भारत के लिए खतरा है। सर आरएसएस की 3 दिन की मीटिंग है दिल्ली में। हाँ, मोदी जी आरएसएस की 3 दिन की मीटिंग है दिल्ली में। किसकी? आरएसएस। हाँ सर आरएसएस की मीटिंग है क्या? उस मीटिंग में आपको लगता है जो मोदी जी है 10 बड़े दौरे पे गए 10 दिन के, और ये जो मंत्र है बीजेपी राष्ट्रीय अध्यक्ष परिषद वो नहीं हो रहा है सर। बात ऐसी है, मोदी जी हिंदुस्तान में कब रहे थे? वो दौरे पे रहे थे ना। उनके पास टूर एंड ट्रैवल मिनिस्ट्री भी होनी चाहिए स्पेशली, और ट्रैवल टूरिज्म के एम्बेसडर देश के होने चाहिए, और बताना चाहिए मन की बात में कि हमारे भारत की जनता ने कौन से देश में जाना चाहिए, कहाँ रहना चाहिए, क्या खाना चाहिए, कौन से होटल में रहना चाहिए, कहाँ कंसेशन मिलता है। मोदी जी देश में है कहाँ? महाराष्ट्र में 3 महीने में 1000 किसानों की आत्महत्या हो गई है, कि मोदी जी को मालूम है? अब तक पहलगांव के जो हत्यारे हैं, टेररिस्ट है 4, उसको हम ढूंढ नहीं पा रहे। क्या ये मोदी जी को पता है? आप बताइए। एयर इंडिया पूरी तरह से खत्म हो चुकी, अहमदाबाद में जो प्लेन क्रैश हो गया उसके बारे में क्या हो गया उसका हम पता नहीं कर पा रहे, और मोदी जी विदेश में घूम रहे हैं प्रधानमंत्री जी। ये देश की हालत है। सर बीजेपी के जो राष्ट्रीय अध्यक्ष है उसकी चयन नहीं हो पा रही है, आरएसएस से मुलाकात नहीं हो रही मोदी जी को, किस तरीके से देखते हैं? बैठक में आपको लगता है सर कि इसको भी लेकर चर्चा कोई भी आमने सामने? अभी मैं क्या बोल सकता हूँ आरएसएस के अंदर क्या चर्चा होगी क्या नहीं होनी चाहिए, ये मैं कैसे बता सकता हूँ? आरएसएस और भारतीय जनता पार्टी भाई भाई है। अब 2 भाइयों में क्या होने वाला है अंदर मालूम नहीं। अब भाई भाई में झगड़ा भी होता है ना। अब लगता है कि बीजेपी और आरएसएस में कुछ चल रहा है अंदर, लेकिन अगर आरएसएस अगर मन में लाता है तो बीजेपी को सबक सिखा सकते हैं। क्योंकि आज जो बीजेपी आपको दिख रही है वो तो आरएसएस के कार्यकर्ता की ताकत के ऊपर इतनी जीत मिले उनको,
बोलिए, आपका क्या है? राऊत साहेब, बोला. महाराष्ट्रातला बहुचर्चित विषय 5 तारखेला होणारा मराठी विजय मेळावा, काय तयारी सुरू आहे ठाकरे गटाकडूनही आणि मनसेकडूनही? कारण समन्वयामध्ये तुम्ही आहात, काय नेमकी रूपरेषा आणि काय तयारी? 5 तारखेचा जो मेळावा आहे त्याला आता फार कमी दिवस राहिले. आज बुधवार आहे आणि शनिवारी मेळावा आहे. दोन्ही बाजूनं पूर्ण तयारी सुरू आहे. आता या क्षणी आमचे सहकारी शिवसेनेचे नेते अनिल परब आणि मनसेचे नेते हे जिथे प्रत्यक्ष कार्यक्रम आहे डोम सभागृहामध्ये आत्ता जाऊन ते पाहणी करतात. त्यानंतर पुढल्या 2 दिवसामध्ये प्रत्यक्ष व्यासपीठावरची आणि गर्दी क्राऊड मॅनेजमेंट ज्याला म्हणतो त्या संदर्भातली तयारी केली जाईल. आमंत्रण तर आम्ही दिलंय लोकांना खुल्या पद्धतीनं. कोणाला घरी जाऊन आम्ही आमंत्रण देणार नाही, कोणी असते. आणि काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांनी एकत्रित आवाहन केलेलं आहे की तुम्ही या जल्लोषात सामील व्हा मराठी माणसाने. कारण हिंदी सक्तीचा जो निर्णय मागे घेतला तो मराठी माणसाचा विजय, त्यांच्या एकजुटीचा विजय. मराठी माणसं एकत्र येणार या भीतीनं मागे घेतलेला तो निर्णय आहे. त्याच्यामुळे हा जल्लोष समस्त मराठी बांधवांनी करावा असं दोन्ही प्रमुख ठाकरे बंधूंचं एक भूमिका आहे. आणि त्यानुसारच कालचं जे निवेदन किंवा निमंत्रण आहे ते समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे. आणि राजकीय पक्ष, जात, धर्म याचा विचार न करता त्या सोहळ्यात सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी राज ठाकरे या दोघांनी एकत्रित आवाहन केलेलं आहे की तुम्ही या जल्लोषात सामील व्हा मराठी माणसाने. कारण हिंदी सक्तीचा जो निर्णय मागे घेतला तो मराठी माणसाचा विजय, त्यांच्या एकजुटीचा विजय. मराठी माणसं एकत्र येणार या भीतीनं मागे घेतलेला तो निर्णय आहे. त्याच्यामुळे हा जल्लोष समस्त मराठी बांधवांनी करावा असं दोन्ही प्रमुख ठाकरे बंधूंचं एक भूमिका आहे. आणि त्यानुसारच कालचं जे निवेदन किंवा निमंत्रण आहे ते समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे. आणि राजकीय पक्ष, जात, धर्म याचा विचार न करता त्या सोहळ्यात सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी आमची भूमिका आहे. पण राऊतसाहेब, ठाकरे बंधूंव्यतिरिक्त आणखी कोणते राजकीय मोठे नेते या मेळाव्याला उपस्थित राहू शकतात? बघा, हा राजकीय मेळावा नाही. सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगतो, काल रात्री माझं मनसे प्रमुखांशी बोलणं झालं. मग शिवसेना पक्षप्रमुखांशी माझी चर्चा झाली. आमचं सगळ्यांच्याशी म्हणणं आहे की हा राजकीय मेळावा नाही. मान अपमान, सन्मान, मानापमान, बरं का, हा विषय इथे येत नाही. आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे जाहीरपणे. त्यामध्ये कोण कोण आहे? नाही, सगळ्यांना म्हणजे आता ज्यांना तिथे उपस्थित राहायचं त्यांचं तिकडे नक्कीच स्वागत केलं जाईल. असं आहे की प्रत्येकाला यायचं, किती जणांचं आम्ही घरी जाऊन आमंत्रण देणार मला सांगा? हजारो त्या संख्येनं लोक तिकडे जमतील. जे कोणी प्रमुख नेते येऊ इच्छित आहेत ते आमच्याशी संपर्क साधतात. त्यांची व्यवस्था तिकडे केली जाईल पूर्णपणे. त्यांच्या स्वागताची केली जाईल. त्यांच्या आगमन प्रसंगी ते कुठे बसतील, काय करतील, ही सगळी व्यवस्था आम्ही करतोय. पण अगदी कमी वेळ असल्यामुळे प्रत्येकाला व्यक्तिशः आमंत्रण देणं सोपं नाही. त्याच्यामुळे हेच आमंत्रण ठाकरे बंधूंचं हेच आमंत्रण स्वीकारून सर्व मराठी माणसानं, मराठी नेत्यांनी तिकडे उपस्थित राहावं ही आमची भूमिका आहे. नाही, पण मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असं म्हणतात की एका पक्षाकडून गर्दी होणार नाही, म्हणून बऱ्याच पक्षांचा मिळून हा मेळावा होतोय. त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या. आता मेळावा जो मोर्चा जो होता हा सगळ्यांचाच होता ना, म्हणून तुम्ही माघार घेतली. ठाकरे एकच आहेत. तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करताय व केलाय. ही तुमच्या मनातली भीती आहे. गर्दी काय असते हे दोन्ही ठाकरेंनी वारंवार दाखवलेलं आहे. तुमच्यासारखी विकतची गर्दी ठाकरेंना आणावी लागत नाही. मग ते माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे असतील. ही भारतीय जनता पक्षानं पैसे देऊन माणसं आणण्याची परंपरा सुरू केली आणि ती ठाकरेंनी वारंवार मोडीत काढली. नाही, पण राऊतसाहेब, फडणवीस असं म्हणतात की कुणाची युती व्हावी किंवा अयुती व्हावी यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही आहोत.
महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आम्ही आहोत. आपण महाराष्ट्राचं कोणतं हित केलं त्याच्या इथे यादी द्यावी महाराष्ट्राला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीनं आपण पैसा, दहशत, ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोगाचा वापर करून तोडली, यात कोणतं महाराष्ट्र हित आहे मिस्टर फडणवीस? हे तुम्ही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना. ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली शिवसेना तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी निवडणूक आयोगाने न्यायालयाला दबावाखाली आणून 2 शकलं करायला लावलं. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा महाराष्ट्र धर्म मानणारा एक पक्ष होता, त्याचे तुम्ही लसके तोडले. यात जर महाराष्ट्र हित असेल तर महाराष्ट्र हिताची व्याख्या बदलावी लागेल. राऊतसाहेब, आज राज्य सरकारनं नवा GR आणलेला आहे, ज्यात समितीचे प्रमुख म्हणून डॉक्टर नरेंद्र जाधव यांची घोषणा केली गेलेली आहे. 2 मागचे GR रद्द करून जो हिंदी भाषा शक्ती किंवा त्रिभाषा सूत्राचा जो एकूण निर्णय आहे किंवा त्या बाबतीतली ती जी समिती असेल जो अभ्यास करेल आणि त्यानंतर 3 महिन्यात आपला अहवाल सादर करेल, म्हणजे अजूनही समिती स्थापन करणं आणि त्यावर निर्णय घेणं हे सुरू आहे. हा फडणवीसांचा आवडता छंद आहे, समित्या खेळणं, ठराव खेळणं, मग डराव करणं. हा भारतीय जनता पक्षाचा, खास करून देवेंद्र फडणवीस यांचा SIT स्थापन करणं आणि त्या SITच्या माध्यमातून काहीही न करणं, हा त्यांचा एक छंद आहे, हा त्यांचा खेळ आहे, त्यांचा वेळ जात नाही. नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ नक्कीच आहेत, ते रिझर्व्ह बँकेत होते. शालेय शिक्षणासंदर्भात एक लेखक आहेत. शालेय शिक्षणासंदर्भात एक वेगळी समिती यापेक्षा स्थापन करता आली असती, पण त्या समितीची आता गरज नाही. एकदा आम्ही ठरवलंय त्रिभाषा सूत्र स्वीकारणार नाही, नाही म्हणजे नाही. हे माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ठणकावलंय आणि मनसे प्रमुखांनी सुद्धा ठणकावलंय. त्रिभाषा सूत्र आम्ही स्वीकारणार नाही, कोणत्याही भाषेची सक्ती आमच्यावर महाराष्ट्रावर आम्ही लादू देणार नाही. तेव्हा या समित्या, या सगळ्या तुमचे वेळ आणि पैसे सरकारच्या तिजोरीची ही वाया घालवणारी व्यवस्था आहे. चला, राऊतसाहेब, जेव्हाही हा हिंदी भाषा किंवा त्रिभाषा सूत्राचा विषय निघतो तेव्हा बॉम्बे स्कॉटिशचा आवर्जून उल्लेख होतो. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॉम्बे स्कॉटिशचा उल्लेख केलेला आहे की स्कॉटिश मध्ये शिकणारी मुलं, आम्ही हिंदी ही आपली भाषा आहे त्याचा पुरस्कार करतो, विदेशी भाषांचा पुरस्कार करत नाही. मग त्या तुमच्या देवेंद्र कोणते आपले मिस्टर प्रधानमंत्री, त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही इथे घेऊन येताय त्या बंद करून टाका ना. RSSची मागणी आहेच, करून टाका ना बंद. एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा. तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे. देवेंद्र फडणवीस एक GR काढा, निदान महाराष्ट्रात तरी. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका. आमचा बी करून टाका ना बंद. एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा. तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे. देवेंद्र फडणवीस एक GR काढा, निदान महाराष्ट्रात तरी. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका. आमचा बी बघू नंतर काय करायचं. आणखी एक विषय आहे. काल फडणवीसांनी वाटण्यात म्हटलेलं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे आता पुन्हा एकदा भावनिक आवाहन केलं जाईल. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते आहे वगैरे वगैरे असे मुद्दे मांडले जातील, पण कोणाच्या बापामध्ये हिंमत नाही की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची. तुमचाच बाप प्रयत्न करतोय दिल्लीतला मुंबई कमजोर करण्याची, मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याची लाडक्या, आणि मुंबई हळूहळू कमजोर करून तोडण्याची जी हिंमत आहे, हे तुमचे दिल्लीतले जे बाप आहेत ना मिस्टर फडणवीस, तेच करतायत. चोराच्या मनात चांदणं ही जी म्हण आहे ना, ही तीच आहे. फडणवीसांना स्वप्नात सुद्धा मुंबई तुटलेली दिसते, कारण त्यांनी तोडायची आहे, त्यांच्यावर दबाव आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा. बरोबर ना, त्यांना विचारा, मी म्हणतोय ते बरोबरच आहे. तसं नसतं तर ज्या पद्धतीने गौतम अडाणीच्या घशामध्ये धारावीसह अर्धी मुंबई घातली आहे ना, ती घातली नसती. धारावीचा विकास मराठी उद्योजकांना सुद्धा करता आला असता, आणि धारावीच्या
जमिनीवर मुंबईचे पोलीस, गिरणी कामगार, मराठी माणसं यांना सुद्धा उत्तम प्रकारे घरं देऊन मराठी म्हणून तिथे एक वसाहत उभारता आली असती काही हजार लोकांची. करताय का? आणि मग बोला, काही बोलतात का? तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. सुनील शेळके जे एनसीपीचे आमदार आहेत मावळमधले, त्यांचं काही प्रकरण तुम्ही मुख्यमंत्र्यांना. अत्यंत गंभीर प्रकरण आहे. सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्याचे आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करतायत आपण काल पाहिला असेल. संजय शिरसाडांचा काय विषय होता. त्यानंतर भुमऱ्यांनी जमिनी किती 150 कोटीची जमीन भेट. आणि हे जे मावळचे आमदार आहे सुनील शेळके, त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी MIDCच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली. त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे पुराव्यासह. आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची 21 प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली आहेत. पूर्ण 50 झाली काय मी पत्रकार परिषदेत एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही. काय कारवाई करतो सांगितलेलं नाही. 21 पत्र भ्रष्टाचारासंदर्भात राज्यसभेचे एक सदस्य पाठवतो. शिवसेना सोडून द्या राजकारण, राज्यसभेचा 25 वर्ष सदस्य असलेला एक खासदार तुम्हाला एक पत्र पाठवतो. काय तुम्ही सांगताय महाराष्ट्र हिताच्या गोष्टी? हा, काय थुकी लावताय का महाराष्ट्राला? चुत्या बनवता शब्द वापरणार नाही, त्यांना आवडत नाही, पण तोच प्रकार थुकी लावताय तुम्ही. भ्रष्टाचारासंदर्भातलं एकही प्रकरण आतापर्यंत त्यांनी पाहावी. त्यांचं दप्तर 21 पत्र आहेत माझी. आजचं 21वा पत्र आहे आणि अजून मी पूर्ण 50 पत्र त्यांना पाठवीन आणि मग मी तुम्हाला देईन या 50 पत्रांचं काय झालं. ही नौटंकी नाही आहे. महाराष्ट्र कसा लुटला जातोय तुम्हाला पाठिंबा मिळाल्याबद्दल, दिल्याबद्दल सरकारमध्ये प्रत्येक ठिकाणी लूट आहे.